उसाला 3200 रुपयांची पहिली उचल द्या, अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ऊस परिषदेमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. ऊस दरावरून सरकार आणि सत्तेतला स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष एकमेकांसमोर येण्याची चिन्ह आहेत. यंदा उसाला 3200 रुपयांची एक रकमी पहिली उचल द्यावी, असा एल्गार राजू शेट्टींनी केलाय. उसाला एक रकमी क्विंटल मागे 3200 रुपयांपेक्षा एक पैसुद्धा कमी घेणार नाही, असं राजू शेट्टी यांनी ठणकावलंय. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे, मात्र आधीचं सरकार शेतकरी विरोधी होतं, अशी टीकाही यावेळी शेट्टींनी केली आहे. ज्यावेळी आंदोलनाची भूमिका घेतली त्यावेळी सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला, असं सांगताना ज्यांच्या विरोधात आधी आंदोलनं केली तेच आता आम्हाला आंदोलनं करा असा सल्ला देत आहेत, असा टोला शेट्टींनी हाणला. कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये मंगळवारी ऊस परिषद पार पडली. या परिषदेला हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या वर्षी FRP प्रमाणे उसाला भाव मिळाला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. गेल्या 3 वर्षांच्या सलगच्या दुष्काळामुळे यंदा उसाचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे शेतकरी 1 इंचसुद्धा माघार घेणार नाही, असं राजू शेट्टींनी ठणकावलंय. शेतकऱ्याच्या मागणीचा 5 नोव्हेंबरपर्यंत गांभीर्याने विचार करून निर्णय घ्या, असं आवाहनही शेवटी शेट्टींनी केलंय. वारंवार नोटिसा देऊनही अद्याप ही 15-16ची म्हणजे गेल्या वर्षाची FRP दिलेली नाही. त्या साखर कारखान्याच्या खासगी आणि सहकारी विरोधामध्ये जो अलाहाबाद न्यायालयानं उच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे, त्यानुसार या पैशाच्या वसुलीसाठी या सगळ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे असा पहिला ठराव आहे.